अरविंद सावंत सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे. सदा सर्वांकडे काही माणसं मूर्खाच्या नंदनवनात वावरत असतात. नाही, पण ते असं सुद्धा स्टेटमेंट करू शकतात की उद्धवजी त्यांच्या गटामध्ये जाणार आहे, त्यामुळे ते काय बोलतील सांगता येत नाही. त्यावेळेस काही लोक मूर्खाच्या नंदनवनात वावरत असतात. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची ही शिवसेना आहे आणि ती शिवसैनिकांची शिवसेना आहे. ती आमदार खासदारांची नाही, पहिले लक्षात ठेवा. आमदार खासदार नंतर, नगरसेवक नंतर, पहिला शिवसैनिक तो निवडून देतो यांना. त्यामुळे ती शिवसेना कोणाची आहे हे ज्यांनी गद्दारी केली त्यांना बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. सर, मुख्यमंत्र्यांनी असंही वक्तव्य केलेलं आहे की बंडखोरी करताना दगाफटका जर झाला असता तर शहीद होण्याची पाळी आली असती. असं एकनाथ शिंदे असं म्हणतात की बंडखोरी जेव्हा केली तेव्हा जर दगाफटका झाला असता तर शहीद होण्याची पाळी आली असती. कोणाबरोबर? वा वा, म्हणजे हे तर चोराच्या उलट्या बोंबा, याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात. खरं तर इतकी शिवसेनेचा स्थायी भाव हा लक्षात घेतला असता तर महाराष्ट्रात काय घडलं असतं हे बोलण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. उलट आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जी भूमिका घेतली त्याचं उभ्या महाराष्ट्रात स्वागत झालं आणि त्यांनी सांगितलं येऊ द्या, लोकशाहीचा नवीन पाळणा हाणणार आहे तो जरा बघा, सगळ्यांनी अनुभवा, हे वाक्य आहे त्यांचं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं कोणीही रस्त्यावर यायचं नाही, म्हणून तर आलात ना निवांत, म्हणून तर शपथ घेऊ शकलात, म्हणून तर तुम्ही फ्लोरी टेस्ट घेऊ शकलात. हे सगळं आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या संयमी भूमिकेमुळे झालं, एवढं लक्षात ठेवा. नपेक्षा बाकीच्या गोष्टी बोलण्याची गरज नाही. हे आता कुठून तरी सहानुभूती मिळवायची, ही सहानुभूती मिळवण्यासाठी अशा प्रकारचे उद्गार काढले जात आहेत. त्यांना विचारा, ज्या आनंद दिघेंचं नाव घेताना सातत्यानं त्यांचा इतिहास जरा पुन्हा एकदा वाचा आणि तुमच्याच ठाण्यामध्ये गद्दारीला काय केलं होतं त्यांनी हे आठवलं तर लक्षात येईल. आनंद दिघेंचं नाव घेण्याची पण तुमची लायकी नाही, हे त्याच्यावर तिसरा दिवस आहे मात्र अजूनही खाते वाटप झालं नाही. कशाला त्याच्यावर बोलायचं? महाराष्ट्र बघतोय ना, उघडा डोळे महाराष्ट्र बघतोय नीटपण काय चाललंय ते. आणि म्हणून त्याच्यातनं कळतंय महाराष्ट्राला की कुठल्या दिशेने चालले. परवाचं बरं आठवण गेली तुमच्यासाठी. आणखीन एक सांगतो, काल मंत्र्यांची शपथ झाल्यानंतर विकिपीडियावर या सगळ्यांची नावं, भारतीय पार्टी कोणती, पक्ष तर भारतीय जनता पार्टीचं नाव आलंय सगळ्यांचं. केसरकर असू द्या, गुलपाटील असू द्या, जेवढ्यांनी शपथा घेतल्या त्यांचं पक्षाचं नाव आलंय भारतीय जनता पार्टी. आणि हीच खरी त्यांची उद्याची ओळख, एवढं लक्षात ठेवा. सर, एक शेवटचा प्रश्न. सी वोटरचा एक सर्वे आलेला आहे, त्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की शिंदे आणि भाजप गटाला 18 जागा ज्या आहेत ते लोकसभेत मिळू शकतात महाराष्ट्रात, आणि 30 जागा ज्या मला असं वाटतं की अतिशय तो, मला वाटतं इंडिया टुडेने गेलेला सर्वे आहे, त्या सर्वेमध्ये काल परवाकडे असा विषय आला की आज आपण जाणताय की लोकभावना महाराष्ट्रात काय आहे. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी वर्षा निवासस्थान, जे शासकीय निवासस्थान सोडलं तेव्हा व महाराष्ट्र हळहळला होता. आणि आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, ते महाराष्ट्रातील जात पात पंथ धर्म प्रांत या सगळ्याच्या पलीकडे जाऊन लोक सांगतात एका सुसंस्कृत आणि चांगल्या माणसाच्या पाठीत सुरा खुपसला यांनी, आणि यांच्याबद्दलचा प्रचंड राग आहे. आणि ज्यांनी पाठी सुरा खुपसला त्यांच्या मागे भाजप उभी आहे, त्यामुळे तोही आणखीन मोठा राग आहे. आणि म्हणून काल जे सर्वेक्षण झाले त्या सर्वेक्षणात आलेलं आहे 45चा आकडा त्यांनी ठोकला होता. त्याच्यात सुद्धा तुम्ही पहा, शिवसेनेचे म्हणून जे निवडून गेलेले खासदार आहेत त्या खासदारांचे मतदारसंघामध्ये कमळ फुलणारचं म्हणाले. म्हणजे यांचं उद्या काय होणार आहे हेही त्यांनी सांगून टाकलं की हे खासदार कुठे कमळाच्या बरोबर उभे राहणार का, कमळ घेऊन उभे राहणार का. मग ते आमची शिवसेना म्हणतात ना, तेव्हा तुमच्यासमोर कमळ कसं काय फुलणार, हा प्रश्न त्यांनीच आता त्यांना विचारला पाहिजे जे गेले त्यांनी. आणि मग तिथं त्यांनी 45चा आकडा सांगितला. काल सर्वेक्षण झालं आणि त्या सर्वेक्षणामध्ये सांगितलं गेलं जेमतेम 18पर्यंत पोहोचतील. खरं तर 18 सुद्धा मोठा वाटतो मला, त्याच्याही खाली जातील. धन्यवाद. आपल्या मतदारसंघातला परळी डिलाय रोड जो परिसर आहे त्यामधल्या पोलीस घरांना नोटीस पाठवल्या की परत खाली करा, कुठलीही घरांची किंमत किंवा करार झालेली नाही. आणि अशा प्रकारे म्हाडा आहे तो वारंवार तगादा लावते, घर खाली करा. मला वाटतं वरळी बिडीचाळीचा पुनर्विकास डिलालमुळे तिथे झालं, ते पण आलं त्याच्याबद्दल झालं ना, बिडीचाळ म्हणून वरळी असं म्हणतात. वरळी, डिलाल रोड, नायगाव आणि शिवडीचं तर केंद्र सरकारनं अडकून ठेवलेलं आहे. या 3 ज्या क्लस्टर्स आहेत त्याच्यामध्ये त्या पद्धतीनं खरं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्याची लॉन्चिंग झाली होती. त्याच्यामध्ये अधिक सुधारणा करून खास करून पोलिसांसाठी आदरणीय
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि आता शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी त्यावेळेला निर्णय घेतला की या सगळ्या पोलिसांना स्वस्तात घरं दिली जातील. हा सगळा निर्णय पोलिसांसाठी घेतला, बांधकाम सुरू केलं आणि तरीही म्हाडा त्यामध्ये जसं आरे कारशेड, मग आज का पत्र दिलं तुम्ही? आज पत्र दिलं तुम्ही कोणाला? कांजूर मार्ग. मग उद्धवजी वेगळं काय सांगत होते? कशासाठी अट्टास की हे मुंबईचं फुफ्फुस आहे, त्या आरेचं जंगल राहू द्या, तिथं वन्य प्राणी आहेत तेही दिसतात, पण प्रत्येक गोष्ट राजकारणाची करायची. आणि पहा तुम्ही मंत्रिमंडळ निर्माण, पहिले तर 2 मंत्र्यांचं जम्बो मंत्रिमंडळ होतं, जे निर्णय झाले ते सगळे उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. असंविधानिक पदावरच्या माणसानं, त्या व्यक्तीनं हे निर्णय जाहीर केले. त्यात कार्यकारशेडचा निर्णय त्यांनी सांगितलेले सगळे निर्णय बघा तुम्ही, एकही निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेले नाही आहेत ते. आणि मग हा जो काही सुरू आहे प्रकार, मग तो डिलाल रोडच्या बीडीचायचा असो, मला वाटतं आता जनतेला कळेल की हे प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण कसं करतात. समाजकारण करणारी शिवसेना कुठे आणि राजकारण करणारी भाजपा कुठे हे त्यातून आता बस रे. प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत बावनकुळेंची निवड झालेली आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कोणी येऊ द्या, 52 येऊ द्या आणि 56 येऊ द्या, फरक नाही पडत. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर घणाघाती टीका केलेली आहे. आनंद दिघेंचं नाव घ्यायची यांची लायकी नाही असं अरविंद सावंत यांनी म्हटलेलं आहे. आणि यासोबतच इतरही काही मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलंय. शिवसेना आता आंदोलनाच्या भूमिकेत रस्त्यावर उतरणार असल्याचं सांगत राज्यभरात शिवसेना आंदोलन करणार असल्याचं अरविंद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. मात्र शिंदे गटावर अरविंद सावंत यांनी घणाघाती टीका केलेली आहे. मुंबईतल्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची शिवसेना भवनात बैठक झाली आणि यावेळेला बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी येत्या काळात तुम्हाला खूप आमिष दाखवली जातील, आश्वासनं दिली जातील, पण कुणाचं काहीही ऐकू नका. त्यांचे काही एजंट नेमलेले आहेत, ते तुम्हाला संपर्क करतील, आमिष दाखवतील, मात्र या आमिषांना भुलू नका असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. कामं करा, वॉर्ड्समध्ये फिरा. 2017ची वॉर्ड रचना त्यांनी आता कायम ठेवल्यानं आता आरक्षण पुन्हा येण्याची शक्यता आहे असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. मुंबई पालिकेची वॉर्ड पुनर्रचना रद्द करत पुन्हा 227 वॉर्ड करण्यात आले आणि याबाबत या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. मुंबईतली सध्याची राजकीय स्थिती आणि आगामी मुंबई पालिका निवडणूक तयारीबाबत सुद्धा यावेळेला चर्चा करण्यात आली. नेमकी कोण मीटिंग घेणार आहे, विषय काय आहे आणि सध्या महाराष्ट्रामधला जे काय घडामोडी आहेत, मे बी त्याच्या पलीकडचा विषय असेल, कारण त्याच गोष्टीला चिटकून राहणारे नाही आहे सैनिक आमचे, त्यामुळे वेगळा विषय असेल मे बी. आणि त्यामुळे सगळेच आलेले आहेत, बरेचसे जण त्यांनी कॉल केलेले आहेत की आम्ही येऊ नाही शकत आहे, कोण घरात आजारी आहे, तर कोण तिरुपतीला गेले आहेत, कोण गावाला गेलेले आहेत, त्यामुळे येत नाही आहेत. 15-16 तरी नगरसेवक नसणार आहे, पण बाकीचे जे मुंबईत आहेत आणि ज्यांना त्यांनी कळवलं पण आहे आणि ज्यांना वेळ आहे ते आलेले पण आहे. एवढंच म्हणणं आहे, आघाडीमध्ये सगळेच प्रत्येकाने जरा असं नका समजू की हा फक्त सुरुवात शिवसेना आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने संपूर्ण देशात राजकारण चाललं आहे त्याकडे अशा वरिष्ठ नेत्यांनी नीट लक्ष देऊन भाष्य करू. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. मुंबई भाजप अध्यक्षपदाची माळ पुन्हा एकदा आशिष शेलार यांच्या गळ्यात पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागल्यानंतर आता प्रदेशाध्यक्षपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय कुटे यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची सुद्धा माहिती मिळतेय. आणि या दोन्ही पदांसाठीची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार असल्याचं सुद्धा समजतंय. मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर आशिष शेलार यांना पसंती देण्यात आल्याची माहिती मिळतेय. भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी ओबीसी चेहरा दिला जाणार असल्याची सुद्धा सूत्रांकडून माहिती मिळतेय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या. तुषार, राज्याच्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठीची आणि मुंबई भाजप अध्यक्षपदासाठीची घोषणा नेमकी केव्हापर्यंत होणार आहे? कोणाकोणाची नावं चर्चेत आहेत? काय सांगता येईल याबद्दल?
अजिंक्य, आपण जर पाहिलं असेल तर अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीने केंद्र स्तरावरून या स्वरूपाची घोषणा केलेली आहे। भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे हे आता भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होणार आहेत, तर मुंबई भाजपा अध्यक्ष हे आपल्याला आशिष शेलार होताना पाहायला मिळणार आहेत। मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आशिष शेलार यांची नियुक्ती ही खूप महत्वपूर्ण अशी नियुक्ती समजली जाते। यापूर्वी देखील आशिष शेलार यांनी मुंबईचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कार्यभार सांभाळला होता आणि आशिष शेलार यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये जवळपास 82 जागा जिंकत भाजपाला घवघवीत यश मिळवून दिलं होतं। आशिष शेलार यांचं मुंबई महानगरपालिकेवरती जे प्रशासन आहे त्याचप्रमाणे संघटना पातळीवरती मुंबई महानगरपालिकेतला अभ्यास या सर्व गोष्टींचा विचार करून आशिष शेलार यांना पुन्हा एकदा भाजपा मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे ओबीसी चेहऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे। यापूर्वी आपण या संदर्भातली बातमी दिली होती की चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात। यापूर्वी चंद्रशेखर बावनकुळेंना एक मोठी जबाबदारी भाजपा संघटनेमधून देण्यात आली होती। महाराष्ट्रामध्ये ज्या 16 मतदारसंघांमध्ये भाजपाचे जे उमेदवार पराभूत झाले आहेत, किंबहुना त्या जागी शिवसेनेचे खासदार होते, त्या 16 लोकसभा मतदारसंघांवरती प्रभारी म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि तेव्हापासूनच चंद्रशेखर बावनकुळे यांना एक मोठी जबाबदारी पक्ष संघटनेमध्ये दिली जाईल अशी चर्चा सुरू होती आणि आज अखेर या बातमीवरती शिक्कामोर्तब झालेला आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांना एक मोठी जबाबदारी देत पक्षाने भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे। 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही सर्वात मोठी जबाबदारी असणार आहे, कारण की महाराष्ट्रातून 48 खासदार दिल्लीमध्ये जात असतात, त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेली ही सर्वात मोठी जबाबदारी आहे। त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरची देखील ही सर्वात मोठी जबाबदारी म्हणून आशिष शेलार यांना देण्यात आलेली आहे। बरं तुषार, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आपण या दोन्ही महत्त्वाच्या बातम्या बघतो आहोत। नियुक्त्या भाजपतर्फे करण्यात आलेल्या आहेत। भाजपनं आता मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती केलेली आहे, तर राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती केलेली आहे। काही वेळापूर्वीच या संदर्भातलं अधिकृत पत्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून आता जारी करण्यात आलेलं आहे। याच संदर्भातली आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। प्रवीण दरेकर आहेत आपल्या सोबत फोन लाईनवरनं। प्रवीणजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। चंद्रशेखर बावनकुळे आता भाजपचे राज्याचे अध्यक्ष असतील, तर आशिष शेलारांना मुंबई भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी दिली गेलेली आहे। आपली पहिली प्रतिक्रिया। मला वाटतं महाराष्ट्रासाठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र यासाठी अत्यंत उत्तम असं नेतृत्व दोन्ही ठिकाणी मिळालेलं आहे असं माझं मत आहे। बरं, कारण आपण बघाल की दोन्ही प्रचंड ताकदीचे नेते संघटक आहेत। ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राला परिचित आहेत आणि आपण बघाल की भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कामगिरीमध्ये गेले 2-3 वर्ष चंद्रकांत दादा नंतर महाराष्ट्रात जो जो केंद्राचा कार्यक्रम आला, पक्षाचा आला, जनतेचा आला, केंद्र सरकारचा आला किंवा राज्य सरकारच्या विरोधातली आंदोलनं असतील, चंद्रशेखर बावनकुळे हे त्यामध्ये कार्यकर्ता म्हणून झोकून काम देताना मी पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे अफाट असं परिश्रम घेण्याची क्षमता आहे, नेतृत्व आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं महाराष्ट्राला एक कुशल संघटक प्रदेशाध्यक्ष म्हणून मिळालेला आहे। आणि आशिष शेलार यांनी तर मुंबईचं संघटन आशिष शेलारने बांधलेलं आहे। आक्रमक चेहरा, चांगला वक्ता, मुंबईची जाण ही आशिष शेलारांनी एवढी अन्य कुठल्या मुंबईच्या नेत्याला आहे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, महानगरपालिकेमध्ये त्यांनी नगरसेवक म्हणून उत्तम कामगिरी केलेली आहे आणि एकंदर मुंबईच्या पूर्णपणे राजकीय समीकरणाचा त्या ठिकाणी त्यांना अभ्यास आहे, आक्रमक असा त्यांचा चेहरा आहे आणि त्याच्यामुळे सर्वांना बरोबर नेत मुंबई महानगरपालिकेवर त्यांच्या नेतृत्वाखाली
कुठल्याही परिस्थितीत झेंडा फडकेल बर. हे मी आता अत्यंत विश्वासाने या ठिकाणी सांगू शकतो. बरं प्रवीणजी, आणि याच त्याच्यामुळे- अनुषंगानं पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा होता की या दोघांच्या नियुक्त्या तर झालेल्या आहेत, आगामी पालिका निवडणुका आता तोंडावर आहे, त्या अनुषंगानं काय काय आव्हानं नेमकी वाटतात आपल्याला? भाजपला संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगानं हे दोन्ही नेते कितपत महत्वाचे आहेत हे तर तुम्ही सांगितलं, पण आव्हानांच्या बाबतीत काय? नाही, आव्हानं तशी प्रत्येक राजकीय पक्षाला येतच असतात आणि आव्हान पेलवणारा नेता लागतो. हां आपण बघाल आशिष शेलार हा आता मुंबईचे तसं आव्हानच कमकुवत झालेलं आहे. कारण शिवसेनेची आज त्या ठिकाणी शकलं पडलेली आहेत, काँग्रेसमध्ये त्राण उरलेला नाहीये, हां मुंबईत राष्ट्रवादीचं अस्तित्व नाही. परंतु पक्षांचं आव्हान नसलं तरी मुंबईत अनेक आव्हानं आहेत. हां जनतेचे प्रश्न आहेत, मुंबईकरांचे विषय आहेत. मुंबईकरांना चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची महापालिकेच्या व्यवस्था निर्माण करणं असेल, या सगळ्या गोष्टीची आव्हानं आम्ही आमची आव्हानं समजतो. हां आणि आशिष शेलार ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते पेलवतील. महाराष्ट्रामध्ये आज आम्हाला त्या ठिकाणी पक्ष संघटना आमचं मजबूत आहेत, हां परंतु आजही आम्हाला पूर्ण बहुमत त्या ठिकाणी नाही आहे भारतीय जनता पार्टी म्हणून. बरोबर. त्याच्यामुळे आणखी पक्षाचा पसारा 288 विधानसभा क्षेत्रामध्ये ताकदीनं त्या ठिकाणी वाढवायचा आहे. हां ओबीसी समाजामध्ये त्या ठिकाणी आज त्यांचं नेतृत्व असल्या कारणानं तसा ओबीसी हा बेस भारतीय जनता पार्टी सातत्यानं मानते हां की ओबीसी यासाठी रस्त्यावर उतरून ओबीसी समाज आमचा आहे असं कुठलाच पक्ष सांगत नाही, भाजप धाडसानं सांगते. हां त्याच्यामुळे त्या समाजाला प्राधान्य देण्याचं काम सातत्यानं भाजपनं केलंय आणि त्याच्यामुळे त्या ओबीसी समाजामध्ये एक चांगला संदेश या ठिकाणी जाईल. आणि जे जे आव्हान आहेत संघटनात्मक बर. वेगवेगळे विषय आहेत, हां हिंदुत्ववादाचा विषय आमचा, अनेक महाराष्ट्राच्या अस्मितेचे विषय आहेत, सगळे विषय आम्ही नीटपणे त्या ठिकाणी आव्हान म्हणून आमचे अध्यक्ष बावनकुळे सामोरे जातील बर. या विश्वासानंच पक्षानं त्यांना जबाबदारी दिलेली आहे. बर. प्रवीणजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि या सगळ्या मुद्द्यांवर सविस्तरपणे भाष्य केलं त्याबद्दल. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी. दादरमध्ये नवं शिवसेना भवन उभारलं जाणार असल्याचं समोर येतं आहे. हे नवं शिवसेना भवन शिंदे गट उभारणार असल्याची माहिती मिळतेय. फक्त इतकंच नाही तर शिंदे गट मुंबईमध्ये इतरही काही नव्या शाखा उभारणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा एक नवा सामना येत्या काळात रंगणार असल्याचं दिसतं आहे आणि त्याला कदाचित कारण ठरू शकतं. शिंदे गट ज्या नव्या शिवसेना भवनाची किंवा ज्या नव्या शिवसेना कार्यालयाची उभारणी करू इच्छित आहे किंवा ज्या शाखा नव्या उभारू इच्छित आहे, हे या सगळ्या संघर्षाला कदाचित कारणीभूत ठरू शकतं अशी चर्चा सुरू आहे. पुढची बातमी बघूया. शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांची पुण्यामध्ये भेट घेतली आहे आणि यावेळेला या दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातल्या पर्यटन स्थळांच्या विकासाबाबत चर्चा झाल्याची माहिती उदयनराजेंनी दिलेली आहे. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना उदयनराजेंनी शिवसेनेवर टीका केली आहे. यासोबतच देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केल्याचंही उदयनराजे म्हणाले. जागतिक पातळीवरती प्रसिद्ध असणारं एकमेव हिल स्टेशन जर कुठलं असेल तर ते महाबळेश्वर आहे. तिथं जवळपास अप्रॉक्सिमेटली 50 लाख टुरिस्ट दर वर्षाला येतात. यात भर कशी भर पाडता कशी येईल, अजून काय ॲक्टिव्हिटीज तिथं का आपल्याला बनवता येतील, पर्यटनाच्या माध्यमातून लोकांना रोजगार मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध कसा करून देता येईल यावर चर्चा झाली. शिवसेना आहेच की आता, ही नाही तर कोण आहे, कोणाची म्हणजे मग तसं मग काय म्हणायला पाहिजे, शिवाजी महाराजांच्या नावाने स्थापन करणं शिवसेना मी म्हणायची का माझी आहे? अरे वा, मग माझीच म्हणली पाहिजे ना, महाराष्ट्र माझंच म्हणलं पाहिजे, का नाही म्हणायचं? हा संपूर्ण महाराष्ट्र या लोकशाहीमध्ये लोकांचा आहे. प्रत्येकजण बोलायचं की मराठा आरक्षण, मराठी असून तुम्ही काय केलं आरक्षणासाठी?
नुसतं नावाला लावा पाटील आणि हे जाधव महाडिक हे ते शिर्के भोसले. काय केलं काय? देवेंद्रनी मराठा नसताना त्यांनी जेवढं केलं फडणवीस, आणि त्यालाच तुम्ही सांगता की ते मराठा नाही. किती जातीवाद. मी तर जातपात मानत नाही, शिवाजी महाराजांनी मानली नाही. पंकजा मुंडेंनी नाराजी व्यक्त केली की माझी लायकी नाही म्हणून मला मंत्रिपद दिलं लायकी नाही. नाही, सगळ्यांची लायकी असते. असं कसं लायकी नाही? आता त्यांचं काय बोललं तर मला माहीत नाही, पण सगळ्यांची लायकी आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय, मात्र अद्याप खाते वाटप झालेलं नाही. या मंत्रिमंडळामध्ये आपली वर्णी लागेल की नाही याची शेवटपर्यंत खात्री नव्हती, अशी कबुली मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेली आहे. शिंदे गटाच्या वाट्याला 9 मंत्रिपदं आलेली आहेत. त्यातील 7 मंत्री जुनेच होते, तर 2 नवीन कुणाला संधी द्यायची यावर शेवटपर्यंत चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. पंकजा यांना भाजप निश्चितपणे मोठी जबाबदारी देईल असा विश्वास सुद्धा केसरकर यांनी व्यक्त केलाय. मंत्र्यांपैकी एकाच मंत्र्याला घेतलं असतं तरी त्याच्यातून एक वेगळा संदेश हा जाऊ शकला असता. बच्चू कडू हे खरं तर ज्येष्ठ आहेत, ते एका पक्षाचे अध्यक्षसुद्धा आहेत, आमचे अत्यंत प्रिय असे ते आमदार आहेत. त्यांचा योग्य तो मान दुसऱ्या टप्प्यामध्ये ठेवला जाणार आहे, तसं आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मी सुद्धा गेल्यानंतर माझे अतिशय चांगले संबंध आहेत. मी जाऊन भेट घेईन आणि असं रागवण्यासारखं काही नाही, कारण मला स्वतःला खात्री नव्हती की मी सुद्धा येऊ शकेन की नाही मंत्रिमंडळामध्ये. एवढी अगदी पोझिशन होती की पंकजाताईंना तर अत्यंत तरुण वयामध्ये संधी मिळालेली आहे. त्या लोकप्रिय नेत्या आहेत. थोडंसं सबुरी बाळगली तर माझी खात्री आहे की अजून मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायचा आहे. निश्चितपणे त्यांच्यावर त्यांच्या पक्षसृष्टी जी आहे, दिल्लीवरून सगळ्या प्रत्येक गोष्ट ऑब्झर्व करत असतात. त्यांना वरिष्ठ पदावर भाजपच्या नेलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत त्यांचा सॉफ्ट कॉर्नर आहे, कारण त्यांना त्यांच्या वडिलांचा वारसा आहे. गोपीनाथजी मुंडे सर्वसामान्यांचे नेते होते आणि त्याच्यामुळे मला स्वतःला अशी खात्री आहे की त्यांना पुढच्या काळामध्ये निव्वळ आणि निव्वळ त्या मुख्यमंत्र्याच्या दावेदार होतील अशा भीतीपोटी जर त्यांनाही माहिती येते. त्यामुळे पंकजाताईंनी स्वतःला कधी असं समजू नये. तुमच्यामध्ये उपजत वडिलांचे जी एक आपल्या वंश परंपरांनी येणारा गुण आहे, तो तुमचा अतिशय चांगला गुण आहे. तुम्ही चांगल्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या चांगल्या राजकीय पण आहात. त्यामुळे तुम्हाला कमी लेखून घेऊ नका. जे नाही देत आहेत त्यांचं कमीपणा बघा. मंत्रिपद 40 आणि मागणारे 80, त्यामुळे प्रत्येकामध्येच नाराजी असणं साहजिक आहे, पण त्यांची नाराजी दूर करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू, असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय. तसंच पंकजा मुंडे नाराज नसून पक्षश्रेष्ठी लवकरच त्यांचा विचार करून त्यांना मोठं पद मिळेल असंही त्यांनी सांगितलं. थोडीफार नाराजी सगळीकडे असते. आता मागणारे जर 80 जण आहे आणि मंत्रिपद 40च आहेत, त्यामुळे थोडीफार नाराजी कमी प्रमाणामध्ये प्रत्येक वेळेला, मग पक्षांतर एका पक्षाचं सरकार असेल तरी असते, मित्र पक्षाचं असेल मिळून सरकार असेल तरी होत असते. पण तो थोडे दिवस ही नाराजी असते. एकदा कामाला सुरुवात झाली की सगळ्यांची नाराजी दूर होत असते. पण निश्चित मी बघतो, पण ताईंची कुठेही नाराजी आहे मला असं वाटत नाही. निश्चित पक्षश्रेष्ठी त्यांच्याबाबत गांभीर्याने विचार करतील. ताईंनाही अजून मोठं पद त्या ठिकाणी मिळेल. त्यामुळे ताई नाराज आहेत मला वाटतं असं समजण्याचं कारण नाही. जळगावमधून जे शिंदे गटामध्ये गेलेले आहेत त्या सगळ्यांना मंत्रिपद मिळावं असा खोचक टोला एकनाथ खडसेंनी लगावलाय. तसंच मुंडे परिवारावर अन्याय झालाय, त्यामुळे पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळेल की नाही याबाबत शंका असून त्यांनी या संदर्भात वरिष्ठांची भेट घ्यावी असा सल्ला सुद्धा एकनाथ खडसेंनी दिलाय. तो गोपीनाथ मुंडे यांच्या परिवाराशी जे संबंधित आहेत त्याच्यामध्ये पंकजा मुंडे पण येतात. यांच्यावर सातत्याने अन्यायच केल्यासारखं दिसत आहे आणि आत्ताही पंकजाताईंना या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये घेतील की नाही घेतील याबद्दल शंका आहे. माझ्या पंकजाताई मुंडेंना शुभेच्छा आहे की त्या ठिकाणी त्यांनी मंत्रिमंडळात येण्यासाठी अजून काही काळ वाट न पाहता भेटावं वरिष्ठांना. कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील पुणेऐवजी कोल्हापूर इथं ध्वजारोहण करणार आहेत आणि त्या संदर्भातलं परिपत्रक प्रशासनाकडून जारी करण्यात आलेलं आहे.
चंद्रकांत पाटलांकडे कोल्हापूरचं पालकमंत्रीपद जाणार असल्याच्या चर्चा आता त्यामुळे सुरू झालेल्या आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं भाजपाकडून वर्ध्यामध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर बुलेटवर स्वार होत देवेंद्र फडणवीस या रॅलीमध्ये सहभागी झाले. चरखा भवन ते आर्वी नाका इथपर्यंत ही तिरंगा रॅली काढण्यात आलेली होती. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता आपण बातमी बघणार आहोत न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे यांचं जन्मगाव असलेल्या खेडमधील आयनी गावात शासनाकडून स्मारक बांधलं जाणार आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेत आमदार योगेश कदम यांच्याकडून तात्काळ आयनी गावात शासकीय स्मारकासाठी अंदाजपत्रक तयार करून घेत त्यासाठी आर्थिक तरतुदीच्या अनुषंगानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी रामदास कदम चर्चा करणार आहे. तसंच स्मारक होईपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचं सुद्धा रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे. तर तिकडे नंदुरबारच्या शहादा शहरातील हुतात्मा स्मारक हे दुर्लक्षित आणि अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलंय. या स्मारकावर स्वातंत्र्य लढ्यामध्ये शहीद झालेल्या शहादा तालुक्यातल्या 19 शहीदांची नावं कोरलेली आहेत. 50 वर्षांपूर्वी शहरातल्या गांधी पुतळ्याजवळ बांधलेल्या या हुतात्मा स्मारकाभोवती फेरीवाल्यांसह आता विक्रेत्यांचा गराडा पडलाय. या स्मारकाची अक्षरशः दुरावस्था झाली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात या स्मारकाची साफसफाई करावी असं देखील प्रशासनाला वाटत नाहीये. आज त्या स्मारकाची अवस्था पूर्णतः अतिक्रमणाने वेढलेले घाणीचे पूर्णतः स्माराज्य आजूबाजू पूर्ण गटारी लिकेज आहेत. पूर्ण पाणी त्या स्मारकाच्या वरती वाहत आहे. पूर्ण दुर्लक्षित आहे. देशात एकीकडे अमृत महोत्सवी स्वातंत्र्य महोत्सव उत्सव स्वातंत्र्य दिवस त्या अमृत महोत्सवी उत्सव साजरा केला जाते. प्रत्येक ठिकाणी धामधूम प्रत्येक स्मारक रंगरंगोटीने सजवले जात आहे. पण आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील हे एकमेव स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक पूर्णतः दुर्लक्षित आहे. बुलडाण्यातनं जाणाऱ्या मुंबई औरंगाबाद नागपूर महामार्गावर मण्यांचा पाऊस पडल्याची अफवा उडालेली होती आणि हे मणी जमा करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडालेली होती. महामार्गाच्या कडेला विखुरलेले मणी जमा करण्यासाठी ही इतकी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे काही काळ या मार्गावरची वाहतूक ठप्प झालेली होती. अखेर पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर आणि हे मणी सोन्याचे आहेत का याची शहानिशा केल्यावर सगळ्यांचं भानच उडालं. हे मणी सोन्याचे नसून वेगळ्याच धातूचे निघाले. गेल्या 40 वर्षापासून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती समाजामध्ये जनजागरणाचं काम करते आहे, प्रबोधनाचं काम करते आहे आणि समितीचं जाहीर आव्हान आहे की कुठलाही चमत्कार सिद्ध करून दाखवा, 7,25,00,000 रुपये मिळवा. पण प्रत्यक्षात हे बक्षीस कोणी आतापर्यंत जिंकलं नाही. मुळात नागरिकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असण्याची खूप गरज आहे, जनजागरणाची गरज आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारं वैतरणा धरण आता 100% भरलेलं आहे. वैतरणा धरणातनं 2400 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्या कारणामुळे धरणांच्या पाणी पातळीत सुद्धा आता वाढ होत असल्याचं दिसतंय. सांगलीमधल्या आयर्विन पुलाच्या जवळ कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये आता हळूहळू वाढ होतीये. पाणी पातळी वाढल्यानं नदीकाठावरच्या नागरिकांमध्ये काहीशी भीती पसरली आहे. सांगलीतल्या वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये. वारणा नदीचं पाणी पात्राबाहेर आलेलं आहे. हे पाणी काही शेतांमध्ये शिरल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि या स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल यांनी. कृष्णेच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होत आहे. आपण सध्या कृष्णेच्या तीरावर आयर्विन पुलाजवळ आहोत. कृष्णा नदीच्या सध्या कृष्णेची पाणी पातळी 30 फुटाजवळपास पोहोचलेली आहे. सध्या कोयने धरणातून विसर्ग वाढल्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी हळूहळू वाढ होत आहे आणि संध्याकाळपर्यंत ही 33 फुटापर्यंत जाण्याची शक्यता असं
पाटबंधारे विभागाकडून कळवलं आहे. आपण पाहू शकता सध्या हे सरकारी घाट आहोत. सरकारी घाटाच्या पायथ्याला इथं पाणी लागलेलं आहे. सांगलीच्या जवळपास हे नदीच्या हळूहळू पाणी वाढत आहे आणि त्यामुळं जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावाला लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे महापालिका योग्य ती खबरदारी घेऊन बोटी आणि इतर जे काही साधनसामुग्री आहे त्या दृष्टिकोनाने सज्ज आहे आणि जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेशसह आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. मुरुड इथल्या समुद्रातनं भरकटलेल्या गुजरातच्या बोटीतून खलाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता अलिबागमधल्या नवगाव इथल्या समुद्रकिनारी फिलिपाईन्स देशातील नौका बंद पडून अडकून पडलेली होती. याची माहिती मिळताच तटरक्षक दलाच्या जवानांनी हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं त्यातल्या 5 जणांना सुखरूपपणे बाहेर काढलं. समुद्रातल्या वादळी वाऱ्यामध्ये या बोटीचं इंजिन बंद पडल्यानं ती भरकटत नवगाव इथं पोहोचलेली होती. कोस्ट गार्डच्या चेतक हेलिकॉप्टरने ते जे याचवर जे 5 क्रू मेंबर अडकलेले होते त्यातला एक भारतीय कॅप्टन होता पांडे म्हणून आणि 3 फिलिपाईन्सचे नागरिक होते आणि एक सेनेगलचा नागरिक होता. यांना आम्ही सकाळी 7 वाजता सुखरूप त्यांची सुटका केली. पुन्हा एकदा एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा दुपारच्या बातम्या. भागवत यांनी संघाचे कार्यकर्त्यांच्या घरी भेट दिली आणि त्यांच्या निवासस्थानी त्यांनी मुक्कामही केला. त्यांच्या दौऱ्यानिमित्तानं या सगळ्या परिसरात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसांच्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शिंदेंचा मुक्काम त्यांच्या गावदरे या मूळ गावामध्ये 2 दिवस असणार आहे. मुख्यमंत्र्यांचं स्वागत शाही पगडी घालून आणि जेसीबीच्या सहाय्यानं त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून करण्यात आलं. मोठ्या संख्येनं यावेळी कार्यकर्तेही उपस्थित होते. भाजप अमरवेलप्रमाणे आहे, ज्याचा आधार घेतो त्यालाच खातो. भाजपची जुनी पद्धत आहे असं वक्तव्य भाजपचे नेते सुशील मोदींनी केलं होतं आणि यावर जे पोटात होतं तेच ओठावर आल्याची प्रतिक्रिया शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी दिली आहे. मेळघाटात बालमृत्यूंचं प्रमाण कमी होत नाहीये, कारण कुपोषणामुळे 3 महिन्यात 53 बालकांचा मृत्यू झाला. अनेक योजना राबवूनही बालमृत्यू कमी होत नाहीयेत आणि त्यामुळे सरकारला अपयश येत आहे. एप्रिल ते जून या 3 महिन्यांच्या कालावधीत 0 ते 6 वर्ष वयोगटातील 53 बालकांचा यामुळे मृत्यू घडवला आहे. 19 बाळे यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अकोल्यातल्या शासकीय मत्स्य बीज उत्पादन केंद्रानं गेल्या 3 वर्षांपासून दिलेलं उद्दिष्ट या केंद्रानं पूर्ण केलंय. गेल्या वर्षीपेक्षा यंदा 2 कोटी जास्त उत्पादन झाल्याचं माहिती कळतेय. या केंद्रानं यावर्षी 7.50 कोटी उत्पादन घेऊन राज्यात अव्वल स्थान पटकावलं आहे. पुढची बातमी आहे. नांदेडमधली महिलेनं ऑटो रिक्षात विसरलेली पर्स रिक्षा चालकानं परत केली. नांदेडमधले ऑटो चालक संभाजी कांबळे यांच्या प्रामाणिकपणाचं त्यामुळे कौतुक होतं. या पर्समध्ये आयफोन, त्याचबरोबर त्यांचं 2 तोळे सोनं आणि 12,000 इतकी रोकडही होती. भंडाऱ्यातली बातमी आहे. शहरात बिबटा आल्याच्या अफवेनं शहरात दहशतीचं वातावरण पसरलं होतं. व्हॉट्सअपवर फोटो व्हायरल झाल्यामुळे भंडारावासियांनी रात्र जागून ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अहमदनगर शहरातल्या उपनगरांमध्ये ओढे आणि नाले बुजवल्यामुळे अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरतं. शिवसेना नगरसेवकांनी 2 वर्षांपूर्वी याची तक्रार थेट PM पोर्टलवर केलेली होती, पण याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई न करता महानगरपालिकेनं पत्राचा संदर्भ टाकत हे प्रकरण निकाली काढलं. पण यासाठी पालिकेनं खोटी माहिती देत थेट पंतप्रधान कार्यालयाची दिशाभूल केल्याचा आता आरोप होतोय. अहमदनगर शहरातल्या उपनगर भागांमध्ये अधिकारी आणि बिल्डरांच्या संगनमतानं जवळपास 21 ओढे आणि नाले बुजवण्यात आले. या भागामध्ये जवळपास 35 ते 40 हजार बेकायदा बांधकामही झाली. पावसाचं पाणी वाहून जायला नालेच न राहिल्यानं हे पाणी थेट लोकांच्या घरात शिरतंय. वारंवार तक्रारी केल्यानंतर सुद्धा महानगरपालिकेकडून कारवाई होत नसल्यानं शिवसेना नगरसेवक योगीराज गाडे यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे याची तक्रार केली होती. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडून महानगरपालिकेला विचारणाही करण्यात आलेली होती, पण यावर महानगरपालिकेनं तक्रार निकाली काढल्याचं खोटं उत्तर देत
पंतप्रधान कार्यालयाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप योगीराज गाडेंनी केलाय. महापालिकेनेही PM ऑफिसला असं उत्तर दिलं की आम्ही तक्रारदाराला पत्र काढून त्यांची तक्रार निकाली काढली आहे. तर मला कोणतंही पत्र मिळालं नाही, याबद्दल पालिकेतून कोणाचे फोनही आले नाही आणि त्यांनी डायरेक्टली PM ऑफिसला कळवलं की त्यांनी ही तक्रार निकाली काढली आहे. तर जर ते इथल्या नागरिकांना आणि पुढाऱ्यांना गोल करतातच, पण ते फार PM ऑफिसला त्यांनी खोटी माहिती दिली. या संदर्भात महानगरपालिका अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिलाय. ओढे नाले बुजवल्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं होतं, याची तक्रार शिवसेनेचे नगरसेवक योगीराज गाडे यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे 2 वर्षापूर्वी केली होती. अचानक मागच्या महिन्यामध्ये योगीराज गाडेंना PMO कार्यालयातून फोन आला आणि तुमची तक्रार निकाली काढण्याचं PMO कार्यालयाने सांगितलं. त्याच्यावरती योगीराज गाडे यांनी अहमदनगर महानगरपालिकेमध्ये चौकशी केली असता अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती PMO कार्यालयात दिल्याचा आरोप योगीराज गाडे यांनी केला आहे. या प्रकरणावर बोलण्यासाठी अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलाय. नगरसेवकांनी भर सभेत केलेले आरोप, महापालिका अधिकाऱ्यांचं आणि प्रशासनाचं मौन बरंच काही सांगून जात आहे. त्यामुळे पावसामुळे अहमदनगर शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असताना सुद्धा ओढे आणि नाले बुजवणाऱ्या बिल्डरांना नेमका आशीर्वाद कोणाचा, हा प्रश्न आता उपस्थित होतोय. साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. आतापर्यंत आपण पैशांसाठी, संपत्तीसाठी होणारी लूट पाहिली आहे, पण आता देशभक्तीच्याही नावानं तुमची फसवणूक होऊ शकते. कारण हर घर तिरंगा मोहिमेच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होतोय. जो रेशनिंग कार्ड धारक 20 रुपयाचा झेंडा घेईल त्यालाच रेशनवर धान्य मिळेल, असं या फेक मेसेजमध्ये म्हटलंय. या व्हायरल मेसेज मागचं सत्य शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्यातून नेमकं काय समोर आलं तुम्हीच पहा. 20 रुपयांचा झेंडा घ्या तरच रेशन. रेशनिंग धारकांना झेंड्याची सक्ती. व्हायरल मेसेजमुळे रेशन धारकांच्या पोटात गोळा. सरकारनं हर घर तिरंगा ही मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक भारतीयानं आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवणं अपेक्षित आहे. ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं कंबर कसली आहे. हर घर तिरंगाची मोहीम सुरू असतानाच सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होऊ लागलाय. रेशनिंग दुकानातनं 20 रुपयांचा राष्ट्रध्वज विकत घ्यावा लागेल. राष्ट्रध्वज विकत न घेणाऱ्या रेशनिंग कार्ड धारकांना रेशन मिळणार नाही. रेशनिंग दुकानदारांना सरकारनं तसे आदेश दिलेत. न्यूज 18 लोकमतच्या हाती हा मेसेज आलाय. आम्हाला या मेसेज बाबत संशय वाटला. मी ठाण्यामध्ये आहे. ठाण्यामधील ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आहे. राजेश नार्वेकर हे या ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत. पण त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊयात की या मेसेजमध्ये किती सत्यता आहे की जर सरकारी विभागातून झेंडा घेतला नाही तर नागरिकांना रेशन आणि इतर सरकारी सुविधांचा लाभ मिळणार नाही, असं काय परिपत्रक आहे, असे काय आदेश आहे का, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. या मेसेजबाबत खात्री करून घेण्यासाठी न्यूज 18 लोकमतची टीम पुरवठा अधिकाऱ्यांकडे गेली. त्यांना हा मेसेज दाखवला. त्यांनी हा मेसेज खोटा असल्याचं सांगितलं. कुणीतरी सामान्यांची दिशाभूल करण्यासाठी सोशल मीडियावर हा मेसेज पसरवत असल्याचंही त्यांनी सांगितलं. असं कुठलेही आदेश किंवा अध्यादेश किंवा असा कुठलाही संदेश आलेला नाही आहेत. या मेसेजमध्ये मला तरी काही सकृतदर्शनी तथ्य दिसत नाही. त्याचं कारण असं आहे की हा आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. ती काही मॅन्डेटरी काही कोणाला जबरदस्ती करत नाही आहोत. हा एक उत्सव आहे आपल्या देशाचा. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडे सुद्धा हा मेसेज पोहोचला. त्यांनीही हा मेसेज खोटा असल्याचं सांगितलं. न्यूज 18 लोकमतनं सुद्धा केलेल्या पडताळणीत व्हायरल मेसेज फेक असल्याचं सिद्ध झालंय. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका. त्यामुळे अशा कुठल्याही मेसेजवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. हे अशा पद्धतीचे मेसेज जे आहेत हे समाजामध्ये वातावरण वाईट करण्याकरता किंवा गढूळ करण्याकरता अशा पद्धतीचे मेसेज फिरले जातात. हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. हा मेसेज पूर्णतः खोटा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.
नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि दादरमध्ये आता नवं सेना भवन उभारलं जाणार असल्याचं समजतंय आणि हे नवं सेना भवन शिंदे गटाच्या कडनं हे उभारलं जाणार असल्याची माहिती मिळते. आणि इतकंच नाही तर मुंबईमध्ये काही नवीन शाखा सुद्धा शिंदे गटाच्या माध्यमातून उभारल्या जाणार आहेत. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत सध्या आमदार सदा सरवणकर आहेत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्या सोबत ते सध्या आहेत. आणि उदय, काय नेमकी शिंदे गटाची भूमिका यामागची? गेले 2 महिने आपण पाहतोय की शिवसेनेमध्ये उठाव झाल्यानंतर खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न विचारला जातोय. त्यामध्ये अनेक वाद देखील निर्माण झालेले. आता शिवसेनेचं मुख्यालय असलेलं शिवसेना भवन नेमकं कुणाचं असणार याबद्दल देखील वाद सुरू आहे. आणि त्याचबरोबर शिवसेना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट जो आहे ते प्रति शिवसेना भवन उभारणार का अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे. आपल्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार सदा सरवणकर आहेत. आपण थेट त्यांनाच विचारूया. सदा सरवणकर, तुमचं एक वक्तव्य वादग्रस्त ठरत चाललेलं की तुम्ही पुन्हा एकदा दादर भागातच एक प्रति शिवसेना भवन उभारणार म्हणून. काय नेमकं म्हणायचं तुम्हाला, काय गोष्ट आहे? प्रति शिवसेना भवन हे माझे शब्द नाहीत. मी असं म्हणालो की मुंबई शहरातील नागरिकांसाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि ते हे जे नागरिक आहेत हे नागरिक शिंदे साहेबांना भेटायला येतील त्यावेळेला त्यांच्यासाठी आवश्यक असलेलं एक कार्यालय बनेल आणि ते दादरमध्येच बनेल अशा प्रकारचा मी वक्तव्य केलेलं होतं. प्रत्येक प्रभागामध्ये अशाच प्रकारचं आणखीन एक कार्यालय असेल स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी. सेनाभवन आणि प्रतिसेनाभवन मला असं वाटतं असं बोलण्याची काही आवश्यकता नाही. सेनाभवनात सुद्धा गेली 40 वर्ष आम्ही सामाजिक सेवेचं काम करत आलो. त्यामुळे आज समाज सेवा करण्यासाठी प्रतिसेनाभवनच हवं असं नाही, तर त्यासाठी आवश्यक असलेलं कार्यालय हे निश्चितच दादर भागात आपण निर्माण करणार आहोत. दादरमध्ये कुठे करणार? जिथे आता शिवसेना भवन आहे त्याच्या अवतीभोवती करणार, त्याच्या समोरासमोर करणार, नेमकं कुठे करणार तुमचं? समाजसेवा करण्यासाठी अगदी कोणाच्या तरी समोरच जाऊन उभं राहायला पाहिजे असं काही नाही, किंवा ते सेनाभवनाच्या बाजूलाच असायला हवं असंही नाही. लोकांना सोयीस्कर होईल अशी ठिकाण, असं जागा असली पाहिजे. मुंबईतल्या अनेक समस्या आहेत, ज्या समस्यांना वाचा फोडण्याची गरज आहे आणि शिंदे साहेब स्वतः येऊन ह्या समस्या सोडवण्यासाठी बसणार आहेत. आणि त्यामुळे त्यांना साजेसं असं एखादं ऑफिस असावं, कार्यालय असावं अशा प्रकारची त्यांची इच्छा आहे आणि त्यांच्या इच्छेनुसार तसं एखादं कार्यालय निश्चित उभं राहील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील तुम्ही सर्व आमदार आहात, खासदार आहात, तर तुमच्या गटाचं हे मुख्यालय असेल. हे मुख्यालयाचं नाव देखील तुम्ही शिवसेना भवनच ठेवणार आहात का? कुठल्या नावाने काम होतं हे आवश्यक नाही. शिवसेना भवन, शिवालय ही सगळी शिवसेनेने म्हणजेच आम्हीच अनेकदा उच्चारलेली आणि त्या माध्यमातून काम केलेले आम्ही लोक आहोत. त्यामुळे कुठलं नाव असावं हे आज ठरलेलं नाही किंवा ठरवलेलं नाही. मात्र हे निश्चित दादरमध्येच शिंदेसाहेबांना बसण्यासाठी एक निश्चित असं एक कार्यालय होईल. कुठे असेल आणि कधी सुरू होणार? साधारणतः 15 दिवसात हे कार्यालय सुरू व्हावं अशा प्रकारची आमची वेळापत्रक आहे किंवा निश्चित केलेलं आहे. त्यानुसार ते होईल. काय मुहूर्त असेल हे तुमचं नवीन कार्यालय? मुहूर्त कार्यालय तयार झाल्यानंतर त्याचा मुहूर्त सुद्धा आपण ज्यांना सगळ्यांना आम्ही सांगू. कार्यालय म्हणजे एकंदरीत तुम्ही बघितलेलं आहे 15 दिवसात तयार होणार म्हटल्यावर ते पूर्ण आता तयारी झालेली आहे, अंतिम तयारी झाली की तुम्ही प्रवेश करून मुख्यालय सुरू करणार आहे? हो, आपल्या सगळ्यांना निमंत्रण देऊ आणि आपल्या सर्वांच्या समोर किंवा समवेत एकनाथ शिंदे साहेब त्या कार्यालयाचं उद्घाटन करतील. तुमच्या कार्यालयाची रचना कशी असणार? जसं आता शिवसेना भवन आपण पाहिलं एक भव्य दिव्य आणि मराठी माणसांना एक आधारस्तंभ असं जे दिसतं तसं तुमचं देखील असणार आहे का? त्याचं प्रतिरूप तुम्हाला पाहायला मिळेल? मला असं वाटतं आज रूप प्रतिरूपमध्ये न जाता नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक असलेलं कार्यालय, त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचं कार्यालय असेल, येणाऱ्या जनतेला बसण्याची व्यवस्था असेल, शिवसेनेच्या नेत्यांना बसण्यासाठी व्यवस्था असेल, त्या ठिकाणी छोट्या बैठका घेणं शक्य होईल असं असेल आणि पत्रकारांसाठी सुद्धा एखादं दालन असेल. एक प्रश्न आहे, तुम्ही इतके वर्ष शिवसेनेमध्ये आहात, शिवसेना भवनमध्ये येणारे सर्वजण, शिवसेना भवन एक शिवसैनिकांसाठी मंदिर आहे आणि तिथे खरोखरच आतमध्ये मंदिर देखील आहे. आई तुळजाभवानीचं प्रतिमंदिर जे आहे ते 3ऱ्या मजल्यावरती आहे, तसं प्रतिमंदिर देखील तुमच्या कार्यालयात असेल का? मला असं वाटतंय की शिवसेना भवनमध्ये आहे म्हणून आमच्याकडे असावं असं नाही, तर आम्ही कट्टर हिंदुत्ववादी सगळी लोक आहोत. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे आणि हिंदूंना दैवत ही खूपच प्यार आहेत आणि आम्ही ह्या सगळ्या दैवतांवरती प्रेम करतो. त्यामुळे
कुठलाही दैवताचा फोटो निश्चित असेल आणि त्यामुळे तिथे आहे ते तिथे असलं पाहिजे असं काही नाही. आमच्या या कार्यालयात सुद्धा गणपतीचे फोटो आहेत. अन्य आपण ज्या ज्या दैवतांना नमस्कार करतो ते फोटो आहेत, तशा प्रकारचं असेल तिथे. तुळजाभवानी महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणतात, त्यामुळे साहजिकच तिचं मंदिर किंवा एक तिथे काही असेल का जिथे शिवसैनिक येतील, तुमच्या गटातील शिवसैनिक येतील आणि पाया पडतील? ती आमच्या हृदयात आहे, तशी ती आमच्या कार्यालयात सुद्धा असेल. एक प्रश्न आहे की सकाळपासून आहात तुम्ही प्रश्न जेव्हा उपस्थित केला की बाबा प्रति शिवसेना भवन दादरमध्ये उभं करेल, त्यावेळेला अनेक वाद निर्माण झाले. काही वेळापूर्वी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी देखील यावरती टीका केलेली आहे आणि म्हटलं की हे मूर्खांच्या नंदनवनात राहत आहेत म्हणून असं त्यांनी टीका केलेली आहे. आता मला असं वाटतं ते काय म्हणतात त्याच्यावरती मी माझी प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटत नाही. आम्ही प्रति शिवसेना भवन बोललेलो नाही, बोलणार नाही. शिवसेना भवन हे शिवसेनेचं आहे आणि आम्हीही शिवसैनिक आहोत, त्यामुळे प्रति शिवसेना भवन काही करावं अशा प्रकारची कोणाचीही मानसिकता नाही. मात्र आज अनेक लोक आमच्याकडे येत आहेत की आम्ही तुम्हाला कुठे भेटायचं, शिंदेसाहेब कुठे भेटतील, ही सगळी चिंता त्यांना आहे. त्यामुळे त्यांना सहजरित्या भेटता येईल अशा प्रकारचं एखादं कार्यालय सुसज्ज असं उभं करणं एवढंच यामागचा एक उद्देश आहे. गणेशोत्सवाला याची सुरुवात होईल या कार्यालयाची? मला असं वाटतं व्हायला पाहिजे, त्याच्यापूर्वी होईल, निश्चित होईल. धन्यवाद भाऊ, तुम्ही न्यूज 18 लोकशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहिलेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील त्यांचे विश्वासू आमदार सदा सरवणकर हे दादरचे स्थानिक आमदार आहेत आणि त्यांनी सांगितलं की दादरमध्येच जिथे शिवसेना भवन आहे त्याच्या अवतीभोवती आणि जवळच हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचं एक मध्यवर्ती कार्यालय जे आहे ते बनवलं जात आहे आणि पुढील काही दिवसातच त्याचं उद्घाटन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते